गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो बरेच दिवसांनी आज परत एकदा आपण भेटतोय. आपण लास्ट कधी भेटलो होतो जेव्हा आमचा मेटर्निटी शूटचा ब्लॉग चालू होता आणि तेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आम्ही म्हणजे बेबी किंवा प्रेग्नन्सी बेबी व्हायच्या आधी 1-2 रील्स आणि ब्लॉग्स आपले मध्ये मध्ये येतील. सो टुडे वी गॉट अ रिझन आणि आज आहे संडे. मी ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर मी 2-3 दिवस बाहेर होतो आणि हर्षाली घरी एकटीच होती आणि एकटीने तिने कसं एवढं मॅनेज केलंय आय डोंट नो. बट आता 2 दिवस जेव्हा मी थोडा कामासाठी बाहेर होतो म्हणजे आज विचार केला की आज थोडा बायकोसाठी टाइम स्पेंड करूया आपण. सो आज तिला मी सरप्राईज म्हणून घेऊन जातो आहे आमच्या डिनर डेटसाठी आणि त्याच्या मागचे रिझन असं आहे की आता लवकरच आपण दोघांचे 3 होणार आहोत. सो याच्या मनात काय आलं काय माहिती, म्हणून मी तिला बोललो चला आज आपला प्रायव्हेट स्पेस आणि प्रायव्हेट टाइम आपण स्पेंड करून घेऊया दोघांचा. मे बी असू शकतं की हे दोघांसाठी लास्ट टाइम असेल कारण का नंतर बेबी बाबू जे काही असेल त्याला घेऊन आम्हाला कुठेही जाऊन दे पण त्याला आम्हाला सोबत न्यावंच लागेल. त्यामुळे आज विचार केला की आज आपण काहीतरी एक कॅन्डल लाईट डिनर बोलू शकतो किंवा एक छोटासा डेट असं बोलू शकतो ज्याच्यामध्ये आम्ही दोघांचा आमचा प्रायव्हेट टाइम असेल. सो आम्ही चाललो त्यासाठी. फिरून आला एवढा मस्त आणि आता थंडी वगैरे एवढी छान चालू झाली, क्लायमेट वगैरे बाहेर खूप छान आहे, मस्त फिरून आला आणि मी घरात बसून बसून एक्झॉस्ट झाली. म्हणून तिला बोललो तुझं माइंड पण थोडंसं फ्रेश होईल आणि थोडंसं तुला सुद्धा बरं वाटेल म्हणून मी विचार केला की तुला आज घेऊन जातो. सो चला तुम्ही पण नक्कीच हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा कारण का खूप इंटरेस्टिंग प्लेस आहे. ती नवी मुंबईलाच जातोय. सांगतो हॉटेल योगी एक्झिक्युटिव्ह दॅट जे की एक स्काय लॉन्ज आहे आणि आपल्या वाशीलाच आहे. जास्त लांब नाही जाते आम्ही बिकॉज जास्त लांब गेलो तर परत खड्डे असतात रस्त्यामध्ये त्यामुळे थोडं भीती वाटते आता कारण का सगळ्यांना माहिती आहे क्युरिओसिटी वाढत चालली आहे सगळ्यांची. सो लवकरात लवकर जाऊया डिनर डेटसाठी आणि काय काय करतोय तुम्ही तुम्ही बघत राहा आजपर्यंत कारण का ऑलरेडी 7:15 घरातच वाजलेत. आम्हाला दिवा वगैरे लावला आम्ही कारण का दुपारी झोपलो होतो आम्ही मस्त रिलॅक्स मोड मध्ये होतो. रिलॅक्स मोड म्हणजे आता आमचा सध्या रिलॅक्स मोडच चालू आहे. तुझा माझा नाही. सो जाऊया आता. ड्रेसिंग तर काही नाही कारण का मला स्वतःला बरं नाही वाटत आहे कारण का आज माझी बायकोनी 2-3 वन पीस ट्राय केले पण तिला बोलले यार आता ही फिगर नाही आता वन पीस घालू नकोस तू बिकॉज वन पीस तर राहून दे आता तर नंतरच घाल. आता बोला वन पीस घालून तर चालणार नाही बिकॉज त्याला ग्रिप्स वगैरे असतात त्यामुळे थोडं टाईट नाही तुला कम्फर्टेबल राहिली पाहिजे. मग त्याच्यामुळे मला रिपीट क्लोथ्स घालावे लागतात. नवीन क्लोथ्स आहेत पण ते वॉश केल्या म्हणजे न वॉश केल्यामुळे ते खूप असे इचिंग होतात बॉडीला मला पर्सनली. आणि मेन रिझन आताच असं आहे की चांगलं दिसण्यापेक्षा ना बॉडीला कम्फर्टेबल असणं इम्पॉर्टंट आहे कारण की तिने चिडचिड केली ना मग पूर्ण माझी डेट स्पॉइल करून टाकेल. म्हणून मी म्हटलं मी रिपीट घालेन चालेल पण मला रिपीट घालू दे. चलो स्टे ट्यून ब्लॉग एंड पर्यंत बघा. येस निघालोय आम्ही आणि वाजलेत किती 8:45 बरोबर जेवायच्या टायमालाच जातोय आणि इकडे मी आता एक रेकग्नाइज केला आमची लाईट चालू झाली आहे गाडीतली आणि ह्यांनी बरोबर टाइमवर चालू करून घेतले म्हणजे आता येणार तर असं टुकटुक बघत राहणार गाडीमध्ये आणि त्याला पण हॅबिट लागणार. लाईट बंद असेल तरी लाईट चालू करा असं रडून सांगणार आहे तोंडाने तर नाही. बरेच लाईट्स त्याच्यामध्ये लावून घेतात ऑलरेडी आणि चष्मामध्ये डिफरंट दिसेल बिकॉज रात्रीचा मला चष्मा लावावा लागतो आणि खड्डे वगैरे दिसत नाही आणि खड्डे लागले नाही पाहिजे त्यामुळे चष्मा घालावा लागला त्यामुळे डिफरंट लुक दिसेल तुम्हाला थोडासा. आणि गाडी आहे ना गाडी खूप जास्त हळू चालवावी लागते बिकॉज त्याच्या मागचे रिझन असं आहे कारण का तुम्ही जर ब्लॉग रिसेंटली बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये पुण्यामध्ये रील्स बघत असाल किंवा न्यूज बघत असाल तर खूप सारे असे ऍक्सिडेंट झाले आहेत त्यामुळे मला सुद्धा भीती वाटते म्हणून मी गाडी एकदम हळूच चालवतोय. आणि कधी कधी काय असतं ना आपण किती नीट चालू आपण बाजूचा किंवा समोरचा कसा चालवतो त्याचा आपल्याला काहीच गॅरंटी नाही. ड्रिंक अँड ड्राईव्ह असतात त्यामुळे पण आपण आपल्या सेफर साईड साठी हळूच जायला बरं
असं मी प्रिफर केलं, बोला आज हळूच जाऊया. कारण की हे सगळे न्यूज ऐकून पुण्याची न्यूज तर एवढी बेकार होती ना की एवढे जण म्हणजे ते ट्रकनी क्रॅश केलं, 8-10 जण मेले, हे सगळं ऐकायला सकाळी सकाळी उठल्यानंतर एकदम बेकार वाटतं. म्हणून आणि आमच्या समोरच 2-3 झाले ते हायवेला. आज म्हणजे आज मी जेव्हा आलो मुंबईवरून तेव्हा सुद्धा रोडवरती बघितलं मी, नेरुळला त्या ब्रिज वरती अचानक त्या खड्ड्यांमुळे खूप जास्त ट्रॅफिक जमते आणि त्या ट्रॅफिक मध्ये ऍक्सिडेंट्स खूप जास्त होतात. सो इव्हन यू गाईज एज वेल, तुम्ही सुद्धा जर ट्रॅव्हल करत असाल तर सेफली ट्रॅव्हल करा, बिकॉज सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट काय थोडाफार लाईफमध्ये 5-10 मिनिटं सगळ्यांना लेट होतच असतो, बट यू हॅव टू बी सेफ. कुठेही असा, मुंबईमध्ये असं कुठेही असा, बट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही असा. कारण की पुण्याचं एवढ्या लोकांचं म्हणजे काही त्यांनी इमॅजिन पण नसेल केलं की 2 ट्रकच्या मध्ये आमची गाडी अशी भेटणार आहे. इकडे पण कळंबोळीला ना काल रात्री 11:30 वाजता सॅटर्डेला एक क्रेटावाल्याने स्विफ्टवाला ठोकला, तर स्विफ्ट जाऊन ती खारघरच्या नदीमध्ये पडली होती आणि ती रात्री काढली 11:30 वाजता. सो हे सगळे इन्सिडेंट्स घडतात ना, ऐकून कलियुग मध्ये सगळं बेकार वाटतंय. सो सगळ्यांनी हेल्दी खायला राहायला पाहिजे आणि हेल्दी राहायला पाहिजे असं. आणि आमची ही लाईट आहे ना, ही कोणी तोडली होती? चिमुनी इथे माझ्या इथे बसली होती आणि तिने याच्यात पाय टाकलं, थोडस ओपन झालेलं, याच्यात तिने पाय टाकलं आणि पाय टाकून तिने सगळं खाली घेतलं आणि त्याच्यानंतर हे सगळे लाईट्स ऑटोमॅटिक बंद झाले. सो कुणालनी कधी चालू करून आणलाय काय माहिती. 3-4 दिवस झाले मी जेव्हा बाहेर, आणि मी आज रेकग्नाइज केलं कारण का तू एवढे दिवस गाडीत बसलीच नव्हतीस. मी म्हंटल वा खूप चांगल्या टाइमला लाईट चालू करून घेतली. बाबू किंवा बेबी जे येईल ते बघत राहील लवकर, म्हणजे डोळे बिघडतील. नाही, डोळे नाही बिघडणार, बट त्याला डिम करू शकतो आपण, त्यामुळे डिफरंट लाईट्स आहेत. तुला जसं ऍडजस्ट करायचं तसं तू ऍडजस्ट करू शकतेस. माझी फेवरेट यातली एकच आहे, स्लो वाली ना. हा, स्लो वाली एकच स्टेबल. पोचलो आम्ही योगी एक्झिक्युटिव्ह रूफ टॉप कॅन्डल लाईट डिनर ना. इट इज ऑल्सो काइंड ऑफ अ हॉटेल. खूप चांगलं आहे आणि एम्बियन्स तुम्ही बघू शकता. आतमध्ये गेल्यानंतर अजून एकदा दाखवतो तुम्हाला. हॉटेल योगी एक्झिक्युटिव्ह अँड दिस इज द एंट्री. आम्हाला जायचं आहे लास्ट फ्लोअरला रूफटॉप लॉन्चला आणि एम्बियन्स खूप सुपर्ब आहे इकडे. अपस्टेअर्स खालचा एम्बियन्स खूप छान आहे ना. बाबूला पण आपण इथे आणू शकतो. एकदम वाइबिंग आहे, एकदम वाइबिंग. आता वरती जाऊन बघूया कशी आहे वाइबिंग. येस, हियर वी गो विथ द रूफटॉप. खूप वाइबिंग एम्बियन्स आहे इकडे. आणि सीन दिसेल नवी मुंबईचा, बिकॉज वी ऑन द टॉप. द स्विमिंग पूल. हाऊज द प्लेस? नाईस, ब्युटिफुल. वाटतं ना कॅन्डल लाईट डिनरसाठी चांगलं आहे ना. पीस आणि ऍक्च्युली व्हॉट आय नीडेड. प्लेस तर खूप वाइबिंग आहे आणि त्याचबरोबर कॅन्डल लाईट, समथिंग स्पेशल. ॲक्च्युली सारख्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन बोर झाली होती माझी बायको. मॅरेज सेकंड टाइम अशा डेटवर आलो. फर्स्ट टाइम आम्ही कॅन्डल लाईट केली आणि जिकडून ऑलमोस्ट नवी मुंबई दिसते. पूल पण खूप ब्युटिफुल आहे. पूल साईड आमचं डिनर आहे आज. करू शकतो. येस. तुमचा नेक्स्ट बर्थडे काय खायचंय बघूया. आमची फर्स्ट ऑर्डर आली आहे आणि द पार्टी बिगेन्स विथ अ मॉकटेल है ना. तिला मॉकटेल पियायचं होतं. कसं आहे? मॉकटेल पार्टी आता. हॉटेलची वाईब आहे ना खरंच खूप मस्त आहे आणि आम्हाला जी चेअर पाहिजे होती, जी साईड पाहिजे होती ती साईड भेटली आम्हाला है ना. व्ह्यू वाली
कपलसाठी आणि आम्हाला आज कपलची फिलिंग येते. बऱ्याच दिवसांनी. नेहमी कोण ना कोण कंपनी असते. हां, आम्ही असा विचार केला की दोघांची 3 व्हायच्या आधी वाय नॉट प्लॅन अ डेट. तू नाही केलास, हे मी केलं. सगळं क्रेडिट घेऊ नकोस, मी तुला सरप्राईज दिलंय. कुणालने असा विचार केला की आपण दोघं कुठेतरी जाऊया. कशी आहे प्लेस? वायबिंग ना फुल? ऑन द स्पॉट डिसाईड केलं. हां, प्लेस. पण हे पूलच्या समोरच एकदम सिटिंग आहे आणि पाठी ॲक्च्युली हे आहे तुर्बे MIDC मध्ये. आता नेक्स्ट टाइम ना म्हणजे कधी पण आम्ही डेटवर जाऊ ना ॲज अ दोघं, पण आमच्यासोबत तिघं म्हणजे बाबू असणार आहे. सो त्याला असं कॅरीपॉटमध्ये ठेवावं लागेल साईडला चेअरवरती ठेव आणि मग आमची डेट होणार आहे ना. आणि व्ह्यू दाखवायचं ना मला खालती की नवी मुंबईचा व्ह्यू दिसतो तुर्बे MIDCचा. कसं आहे मॉकटेल? चांगलं आहे ना. क्लायमेट एवढं थंड आहे ना इकडे. माझी अशी इच्छा झाली की मटन सूप मागवायसाठी आणि यांच्या मेन्यूमध्ये बाय डिफॉल्ट मटन शोरबा सूप होताच. मटन नाही, पाया शोरबा. हां, मटन पाया शोरबा. आणि कुणाला पाया अतिशय आवडतो. माझा फेवरेट आयटम आहे. पण मी घरात बनवत नाही म्हणून बिचारा खात नाही, बाहेर खातो. एकदम डिलिशियस वाटतंय आणि फ्लेवर नेक्स्ट लेवल. छान आहे. पितेश? मी मटन खात नाही. मटन तर मी माझ्यासाठी मागवलं आहे आणि हर्षलीसाठी मी मागवलं आहे चिकन तंगडी कबाब. चिकन यासाठी मागवलं, पण तुला खावं लागेल. पण सगळेजण असं बोलतो की चिकनमध्ये जास्त प्रोटीन असतं, त्यामुळे तुला चिकन खाल्लं चांगलं असतं. सो यू कॅन हॅव चिकन. मी फक्त मटन खाणार आहे. बघ कसं मस्त तंगडी एकदम. मला घाण वाटते. घाण कसली येडी, जेवण आहे ते. पण माझं मटन सूप तर आलं होतं आणि त्यासोबत हर्षलची तंगडी कबाब पण आली आहे. हर्षलची तंगडी नाही म्हणजे तुझी ऑर्डर केली होती ते आलं. येस. आणि तंगडी तर एकदम भारी दिसते ना. उचल घे ना, प्लेटमध्ये घे तरी. संपेल. एक तू खा, एक मी खाणार. हो तंगडी छान. टेस्ट करू का? फ्रेग्रन्स पण छान येतोय. चांगला आहे. मसाला छान आहे ना. चलो सॅलड पण घ्यायचं तुला? ठीक आहे, मागवतो. चिकन काय हिला जमला नाही म्हणून काय मागवलं? ग्रीन सॅलड. हिला भाजीपाला जमतो पण हिला नॉनव्हेज जमत नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण हा एक्सपिरियन्स मी चांगला घेतला आहे की हिला नॉनव्हेज जमतच नाही अजिबात आणि फक्त भाजीपाला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि काय कडधान्य बस तेवढंच. डोसा, इडली, डोसा खूप खाल्लाय. उपमा, शिरा, शेवय्या हे सगळं खाल्लं तिने. भाकरी और म्हणजे असं सगळं पौष्टिक तिला आवडतं आणि चिकनचं प्रोटीन तिला नको आहे. चिकन मला खूप घाण वाटते, माहित नाही का. तुझा आवाज आय गेस मे बी येत नसेल बिकॉज बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे ना. फिश खाते ते पण 7 मंथ पासून फिश खायला स्टार्ट केलं. हां, दॅट इज ट्रू. काय मागवलं आता? हक्का नूडल्स नाही, तंदुरी पॉपलेट. तिला मच्छी आवडते, चिकन नाही आवडत. चिकन मटन नाही आवडत पण मच्छी आवडते. मच्छी पण ते पण रेअर. हां, मग काय खायचं आपल्याला? तंदुरी पॉपलेट. ठीक आहे. मॅडमला खायचं होतं पॉपलेट आणि तिची ऑर्डर आली आहे पॉपलेटची. आणि मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम आहे माहिती आहे, मच्छी खाल्ल्याशिवाय माणसाला आहे ना चैन नाही येत आणि झोप नाही पडत. आणि संडे असल्यावर स्पेशली. ठीक आहे, तुझी पॉम्फ्रेट तंदुरी. अर्ध सॅलड संपवलं. सॅलड खाल्लंस, तुला हे सगळं जमतं ना बरोबर. तंदुरीला जमत नाही. चिकन नाही जमत, मटन नाही आवडत, पाया सूप नाही आवडत. पाया सूप लांबची गोष्ट आहे. आमचा मेन कोर्स आला आहे आणि नॉनव्हेज खाऊन आम्ही दमलोय म्हणून आम्ही काय मागवलंय? हक्का नूडल्स. ट्रिपल चिकन हक्का. ओके. विदाउट अजिनोमोटो. अजिनोमोटो नाही आहे, कमेंट करतात.
डिलिशियस वाटतं एकदम. सलाड पाहिजे वो मत उठाओ. वो मेन चीज है हमारी. बोल. मला मॅरिडची आठवण आली. ऑल थँक्स टू मी. बिकॉज ह्याच सीझनमध्ये मी जॉबला होते आणि ह्याच सीझनमध्ये मी हा फूड खाल्ला आणि खरंच सेम टेस्ट आहे. सेम. थंडीमध्ये मस्त लागतं ना गरम गरम सूप. गरम गरम असली स्टीम निघते बघ त्यामधून. वेजेस पण छान. शेजवान नाही खायचं आपल्याला. तुला स्पेशली. गुड. गो फॉर इट. 11:30 वाजले तरी पण आमची पार्टी काय संपत नाही दोघांची. डन झालं. बिल पण मागवलं. बिल पेड पण झालंय. फक्त आता बडीशेप काय निघायचं आहे. नूडल्स पण आम्ही बऱ्यापैकी खाल्ले आहेत. डेट कशी होती? से थँक्स टू मी. लव्ह यू. येडी. नक्कीच लवकरच. बेबी यायच्या आधी चालेल. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट सगळं रेस्टॉरंट खाली झालं आहे. फक्त आम्हीच ऑलमोस्ट बाकी आहे. सॅलड खाते. एवढं खाल्लं तरी मग सॅलड खायचं हिला. हेल्दी फूड इज इम्पॉर्टंट. शेजवान आम्ही टच पण नाही केलं ना दोघांनी. आम्ही डिनर करून ऑलमोस्ट घरी चाललोय आणि बाहेर लिटरली तुम्ही बघू शकता हा फॉग आहे. हा पोल्युशन नाहीये. आणि बाहेर किती डिग्री आहे? 19 डिग्री आहे बाहेर. 12 वाजता एवढं आहे. 12 वाजता एवढं आहे. हो ऍक्च्युली. आणि आमच्या बिल्डिंग खाली तर एवढी थंडी वाजते की बाप रे काय विचारू नका. ऑलमोस्ट आता घरी पोहोचत आलोय आम्ही. खारघर टोल नाका क्रॉस केलाय. आता आम्ही कलंबोलीला पोहोचू है ना. दिस इज कामोठे. बट खरंच एवढी थंडी. थोडा पाऊस पडला ना तेवढी थंडी पण पडली या वर्षी. हा थंडी तेवढा आहे भयानक. आणि इव्हन मी काल मम्मीकडे होते सॅटर्डे. मुंबईला पण थंडी जाणवते. मुंबईला पण थंडी जाणवते. 11:30 वाजता ते पण जाणवते. आणि फॉग बघा. फॉगी आहे. अजून डिसेंबर बाकी आहे. जॅन बाकी आहे. फेब बाकी आहे. मार्च मध्ये ऑलमोस्ट संपते. होळी झाली की संपते. फायनली आमचे 12:30 वाजलेत रात्रीचे आणि 12:30 वाजता घरी पोहोचलोय. घरी आलो. सगळ्यात पहिला आम्ही एकच काम करतो बाहेरून आलं की हात पाय फ्रेश होतो पहिले. कपडे चेंज. फ्रेश झालो. कपडे पण चेंज करून घेतले आणि आता झोपायची तयारी आहे. कारण का सुट्टी आहे. लॉगिन वगैरे नाहीये. आणि थंडी बाबा म्हणजे तोंड धुतलं तरी पण नळामधून एकदम थंड पाणी येत आहे. पाणी. आणि आता जॅकेट काढावं लागणार आहे. काढूया. आतमध्येच आहे. सो आमचा डेट खूप छान होता. मजा आली आम्हाला. खरंच मजा आली. वेलकम. आणि खरंच खूप छान म्हणजे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि मला आवडलं. मजा आली आम्हाला. स्वीट अँड सिम्पल. जसं तो लग्नाआधी मला बोलायचा चल आज आपण इकडे जाऊया. चल आज आपण तिकडे. तसं आज पण छोटी डेट ऑर्गनाईज केली होती. म्हणजे प्री प्लॅन नव्हती असं बोलू नाही शकत आपण. ऑल ऑफ अ सडन झालं होतं. हो. आणि प्लेस पण त्यांनी ऑल ऑफ अ सडन ऑन टाइम वरच 7-7:30 संध्याकाळी डिसाईड केलं. ब्लॉग आम्ही सकाळपासून शूट नाही केलं. आणि सकाळपासून शूट करणार काय हाय पण नाही. आणि काय स्नॅक्स केलं. जेवलं. दुपारी लंच केलं. दॅट्स इट. आणि म्हणून मग त्यांनी वाटतं विचार केला होता की जेव्हा निघू तेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट करूया. मग त्यांनी मला अचानक सांगितलं की अरे आपल्याला ब्लॉग स्टार्ट करायचं. म्हटलं कसला? बोलतो असं आहे. डेट प्लॅन केली. चलो. सो खूप छान होती डेट. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. हे मी सांगायला विसरलो होतो. आणि भेटूया आपण आता डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हॅपी विंटर टू एव्हरीवन. बाय. बाय. सो बाय.